चला दुसरी त्रिमूर्ती आले. मी मगाशीच म्हटलं ते 12 नंतर येणार होते, परंतु ते आता 12च्या अगोदरच आलेत. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक तयारीत राहा. यस राजेश भोईर सर मॅच चालू करा. पहिला बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. रोहित सावंतच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार आलाय. ठोक डीजे. डान्स तुम्ही पाहिला असेल पिसेकरच्या चषकात. यांच्या वतीने सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला. प्रेक्षकांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कॅच पकडा 1000 रुपये जिंका. या त्रिमूर्तींचं अगदी थोड्याच वेळात मंचावरती आगमन जरूर पाहायला मिळेल. समीर आपण जाऊयात मॅच कडे, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर सुंदर चौकार आला होता रोहित सावंतच्या बॅट मधून. श्रेयस आणि रोहित ही जोडी सध्या मैदानात पाहायला मिळते, परंतु कल्पेश दुसरा बॉल त्याचा डॉट आला होता. इथे फटका चांगला आहे कव्हरला, परंतु त्याच्यानंतर पॉइंटला कव्हर करत असताना चांगली फिल्डिंग यावेळी जरूर पाहायला मिळाली आहे. सिंगल यावेळी पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 3 बॉलचा थरार संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. बिग फाईट याच्याकरता म्हटलं की दोन्ही संघ त्याच ताकदीचे मैदानात पाहायला मिळत आहेत आणि एकीकडे जिंकणं हारणं याच्यापेक्षा आज या वर्ल्ड कप मध्ये जी संधी मिळाली प्रत्येक संघाला ते फार महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप यावरची सजला गेलाय. मात्र आयोजकांच्या दिलेरीची दाद जरूर देईल, कारण एकीकडे आपण पाहिले सातत्यपूर्ण या स्पर्धेमध्ये ओपनचा एक लॉट पाहायला मिळायचा. एका 11 असू द्या आणि ओपनच्या टीम पाहिल्या होत्या, परंतु इथे कर्जत तालुक्यासाठी एक नामी संधी यावेळी आयोजकांनी निर्माण केली आहे. कारण आता या वर्ल्ड कपची चर्चा सर्वत्र होताना दिसून येते आणि ही जी बाईक आहे आपण पाहतोय ती बाईक मात्र कर्जत तालुक्यातच आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय गणेश मंडलिक यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खेळण्याचा प्रयत्न फार चांगला बॉल होता कल्पेश, परंतु वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईट. वाईटच्या मारणे एक्स्ट्राचा बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. अर्थातच कल्पेश आहे एक उरउरणारी नेतृत्व आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही पाहायला गेला तर त्याच्याकडे ती ताकद आहे, ती नजाकत आहे मैदानात उतरवण्याची. परंतु जसा चौकार खाल्ला थोडा बॅकफुट वरती येत होता, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी. कमबॅक सुंदर आलाय कल्पेशचं मित्र म्हणेल. चला 3 चेंडू निर्धाव टाकले एखाद्या गोलंदाजाने तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. निवृत्ती बागडे, दिनकर कोळंबे आणि कैलास कोळंबे यांच्या वतीने सलग 3 चेंडूंसाठी 1000 गोलंदाजाला. खरं म्हणायला गेलं ना समीर तर या तिघांसाठी वेळ फार कमी राहतो आपल्याकडे, कारण एकीकडे पाहायला गेलं तर 12च्या नंतर या त्रिमूर्तींचं आगमन जोरदार होतं. इथे सेल जरूर टिपलाय. परतावं लागेल बॅटर नंबर 1 अर्थातच रोहित सावंत, ज्याच्या बॅट मधून पहिला चौकार या मॅच मधला पाहायला मिळाला. आता मात्र स्वतःवरती नाराज असेल. इथे मात्र कल्पेशने जशास तसं उत्तर दिलंय आणि त्याला पाठवलंय डगआउट मध्ये. पहिला हदरा यशोदेव डिक्सल टीमला. पहिला कल्पेश कांबेरेच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा गोलंदाज शेवटच्या षटक टाकायचा. मागच्या 2 वर्षांचा आपण विचार केला तर शेवटच्या षटकात यायचं, परंतु आता फ्रंट लाईन बॉलर झाला. याला म्हणतात प्रोग्रेस. हे बदल फार थेर समीर हे बदल फार गरजेचे असतात आणि खऱ्या अर्थाने नव्यांना संधी. जयेश थेर आणि जयेशजी काळोखे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. चांदईची स्पर्धा म्हटल्यानंतर जेवढे प्रेक्षक तेवढे पाहुणेही असतात. स्टेज अपुरा पडतो एवढ्या पाहुण्यांची आपल्याला मांदियाळी नेहमी पाहायला मिळते. आताच्या या खुर्च्या मला असं वाटते पुढच्या 2 रात्रींमध्ये वाढवाव्या लागतील. आणि जेव्हा स्पर्धेला चांदईची स्पर्धा आणि खासदार साहेब अर्थातच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांची उपस्थिती दरवर्षी असते. आदितीताईंचा सत्कार आपण त्या मधल्या ग्राउंडमध्ये केला होता जेव्हा त्या रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षा झाल्या होत्या. तर मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या अद्यापपर्यंत 7 आकड्यावरती. पहिल्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळालंय, परंतु तितकीच एक मजेशीर बाब जरूर आहे दोन्ही टीमच्या बाबतीत. अगदी धावा संख्येला तितकं रोखलंय, त्याच्यानंतर विकेट आली आहे, परंतु धावा सुद्धा जसं म्हणायला गेलं तर षटकात आल्या सुद्धा. हे फार गरजेचं आहे, कारण इथे आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर श्रेयस गोलंदाजी मार्क वरती, सांघिक कोड्यातला दुसरं षटक. अमोल सध्या गोलंदाजी करतोय. जय भवानी वावलोलीच्या क्रिकेटच्या पटलावर हे व्यक्तिमत्व सातत्यपूर्ण गाजताना दिसलंय, परंतु एक दिलेरीची दा श्रेयस मशीच्या बट मधून येतोय. बिग ब्लास्ट सिक्सर. 5 षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे त्रिमूर्तीकडून. ही दुसरी त्रिमूर्ती आहे, तिसरी अजून येणं बाकी आहे. कैलास कोळंबे, दिनकर कोळंबे आणि निवृत्ती बागडे यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कमाल कॅशला 1000 रुपये. प्रेक्षक देखील म्हणत असतील की षटकारच येऊ दे, म्हणजे कॅच आहेत, सगळे आहेत, त्रिदेव इथेच बसलेत. म्हणून मी मगाशी म्हटलं फक्त विष्णू आहे स्थिर, बाकी 2 बदलतायत. क्या बात आहे. जाऊयात मॅच कडे. अगदी तिघांचंही कौतुक करूया, परंतु श्रेयस मशीच्या बॅटची दिलेरीची दाद द्यावी जरूर लागेल, कारण त्याला माहित होतं रोहित सावंतची विकेट गेल्याच्या नंतर या सामन्याला सावरणं हे यशोदीप डिक्सल साठी फार गरजेचं आहे, आणि ते श्रेयस मशीने आता मैदानात घडवलंय. कारण अमोल मोडक आपण पाहत होतो, मी सांगत होतो की ज्याने वावलोलीच्या क्रिकेट पटलावरती आपलं अधिराज्य सातत्यपूर्ण गाजवल्या गेली 7 ते 8 वर्ष, हा खेळाडू तितकाच हिस्ट्रीची नोंद करताना सातत्यपूर्ण दिसलाय. परंतु आज मैदानात अगदी श्रेयस मशीचे 2 मोठे फटके त्याच्या जिवारी जरूर लागले, कारण श्रेयस मशीला सुद्धा माहिती आहे की मॅच किती महत्वाची आहे, कारण जो जिंकेल त्याचा प्रवास पुढे सुरळीत पाहायला मिळेल. आणखी एक चांगला फटका भेदलाय 38 सर्कलच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्राला बॉल ट्रॅव्हल, सीमा रेखा पार, श्रेयस बँडेड षटकार, चौकार. तर श्रेयसच्या बॅटमधून आज चौकार पाहायला मिळाला. या चेंडूवरती जर का चौकार किंवा षटकार आला तर त्रिमूर्ती कैलास कोळंबे, दिनकर कोळंबे आणि निवृत्ती बागडे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर श्रेयस मसे म्हटल्यानंतर SM ब्रँडचे स्वतः ओनर आहेत, मालक आहेत, आणि आपल्याच ब्रँडने कमालीची धुलाई करत असताना गोलंदाजांची. अर्थातच खरं म्हणायला गेलं तर अगदी चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा बॅटर जरूर पाहायला मिळतोय, परंतु मी त्रिमूर्तींच्या दिलेरीची सुद्धा दाद देईल, त्यांनी पारितोषिक मात्र लावलंय जरूर. दोन्ही बाजूने आता विकेट जरी आली तरी सुद्धा अमोल मोडकला पारितोषिक 500 रुपयांचं. संधी दोन्हीकडे. पाहूया काय घडतंय. त्रिमूर्तींचं कौतुक. 4ही रजनीमध्ये त्रिमूर्ती आपल्या समवेत असणार आहेत. चांगला फटका, पुन्हा एकदा फटका सजवलाय, इथे आलाय चौकार, आणि स्पर्धेतली या वर्षाची पहिली चौकार हॅट्रिक श्रेयस मसीच्या बॅट मधून पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग लाईन सध्या यावेळी पाहायला मिळते, आणि अर्थातच त्रिमूर्तींचं पारितोषिक आमच्या समवेत जमा झालाय. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मित हास्य आहे. खरं सांगायला गेलं तर सुरुवातीला त्यांनी मलाच खुश केलंय, यात काही शंका नाही, परंतु आता इथे श्रेयस मशीला त्यांनी खुश केलंय. श्रेयस मशीच्या प्रत्येक षटकारासाठी संतोष थोरवे यांचे सुपुत्र वेदांत थोरवे आणि सौरभ कदम यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज, आणि ते पारितोषिक इथे जमा झालंय. जे जमा करतील तेवढं चांगलं आहे. आयोजक सोडून कोणी पारितोषिक लावाल तर ते पारितोषिक कॅश ते जमा करा आमच्यापर्यंत. गुगल पे केला तरी चालेल, जमा परत देऊ, परंतु जमा करा. अमोल मोडक वावळोलीचा की प्लेअर आहे, की प्लेअर, आणि त्या की प्लेअरच्या विरोधातच आक्रमण केलंय, सरस सेनापतीलाच गारद केलंय. पाहूया अमोल मोडक कसं प्रत्युत्तर देईल, कारण आता ही लढाई आहे, वावळोली विरोधात डिक्सल नाही. इथे सिंगल जरूर आले. एकीकडे पाहायला गेलं तर पहिल्या 4 बॉल मध्ये 4 मोठे फटके आले, 3 चौकार, 1 षटकार. श्रेयस मशीने काय वादळी केली साकारली सध्या मेतर मांडेल अद्याप पर्यंत तरी, परंतु अजूनही मैदानावरती टिकून राहणं विषयासाठी फार लाभदायक असू शकतो. परंतु इथे अमोल मोडकच्या विरोधात केलेले प्रहार थोडे धावत संख्येला उभारी देणारे जरूर ठरलेत, कारण कल्पेशने जी गोलंदाजी केली तिथे अवघ्या 7च धावा धावफलकावरती होत्या.
चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय भावेश करमरे आणि इथे बॉल जेल झालाय ड्रॉप. उचलेल फेक करेल तोपर्यंत आपण पाहतो इथे सिंगल कंप्लीट होईल. पाहूया काय घडतंय. अगदी येस चेक केलं जाईल. आपण जाऊयात. गरज नाही का राजेश भोईर? ओके नो प्रॉब्लेम. चला आता जेवढ्या धावा आहेत एकच धावा आय थिंक घेतले. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल SSC चिंचवली आणि त्यांच्या विरोधात 4 ओव्हरचीच मॅच सेकंड राऊंडची असेल. SSC चिंचवली आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल वंजारपाडा B+ दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. वंजारपाडा B+ विरोधात SSC चिंचवली. मॅच असेल 4 ओव्हरची. फॉर्मॅट तयारीत लक्षात ठेवा सर्वांनी. पहिला राऊंड 5 ओव्हरचा, दुसरा राऊंड असेल 4 ओव्हरचा आणि क्वालिफायर मॅच असेल ती 3 ओव्हरची. फार चांगलं आक्रमण सध्या चढवलं श्रेयस मसेने मैदानात. अगदी अमोलच्या विरोधात ही मोठी फटके आले. तब्बल जर या षटकाचा विचार करायला गेला तर 20 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. टोटल जाऊन पोहोचलाय ती 27 या आकड्यावरती. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा कोणाकडे असेल तर ऋषिकेश कोळंबे याच्याकडे. डायरीवाले बाबू प्रश्नच नाही. कारण पहिली फेरी झाली की त्याचं काम समाप्त. मॅच चालू कराल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या फेरीतील आज शेवटचा सामना अनुश्र 11 जय भवानी वावळोली आणि त्यांच्या विरोधात यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सल. सांघिक कोट्यातलं तिसरं स्पेल पुन्हा एकदा कल्पेश हँडल करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी वैयक्तिक दुसरं. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय भावेच्या बाट मधून लॉंग ऑफला क्लिअर करत असताना मात्र इथे अगदी फिल्डिंग सजली आहे आणि यावेळी मात्र इथे सिंगलच पाहायला मिळेल. दरम्यान आयवा झेल साठी त्रिमूर्ती आपण पाहतोय. कैलासजी कोलंबे, निवृत्ती बागडे आणि मुरलीधर कोलंबे यांच्याकडून मात्र आयवा झेल साठी तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मुरलीधर दिनकर कोलंबे माफी असावी. दिनकर कोलंबे, कैलास कोलंबे आणि त्याच समेत निवृत्ती बागडे. त्रिमूर्तींचा मंचावरती जसं आगमन झालं तसं नवचैतन्याची लाट मंचावरती जरूर पाहतोय आपण. सौरभ कदम आणि वेदांत तोरवे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला श्रेयस मशीला 500 रुपयांचा कॅश प्राइज. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. कल्पेशची ही गोलंदाजी मैदानात आहे. यशोदेव डिक्सल आणि त्याच्या विरोधात अनुश्रा 11 जय भवानी वावलली. या दोन संघादरम्यान काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळते. 27 धावा 2 षटकात आल्याच्या नंतर आता कल्पेश या धाव संख्येला रोखण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. फिरवून मारण्याचा प्रयत्न आणि यावेळी काय घडलंय अगदी परतावं लागेल श्रेयस मसेला. इथे विकेट, गोल्डन विकेट पाहतोय आपण मैदानावरती. जबरदस्त मोठा हादरा यशोदीप डिक्सल टीमला. दुसऱ्या विकेटचं पतन. सामन्यातली कटुता अजूनही पाहतोय. पारी पारी सबकी बारी हाच प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी कल्पेशने सांगून दिलाय पहिल्या षटकामध्ये श्रेयसला पाहिजे तशी संधी आली नव्हती. दुसऱ्या षटकात आली तशी त्यांनी संधीचं सोनं जरूर केला. परंतु कल्पेशने अगदी याच श्रेयस मशीच्या विकेटला हात घातलाय आणि सांगून दिलाय की अजूनही माझ्या गोलंदाजीतली ती धार रफ्तार मैदानावरती मी कायम ठेवली आहे. अगदी मैदानाच्या आजूबाजूला 2 बॅनर झलकताना दिसून येत आहेत त्रिमूर्तींच्या नावाचे. आणि अगदी आपण पाहतो ना आमच्या स्टेजच्या समोर आणि त्याच्यानंतर स्टेजच्या या साईडला 2 बॅनर आहेत. इथे जर षटकाराचा फटका आला तर कैलासजी कोलंबे, निवृत्ती बागडे आणि त्या समेत दिनकर कोलंबे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि चौकाराने जर बॅनर झलकला तर तिथे सुद्धा मात्र 500 रुपयांचे कॅश प्राइज. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
आदरणीय राजेंद्र दादा पवाळ यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। या शुभेच्छांचा जरूर मनस्वी स्वीकार। चांगला बॉल, वटक गोलंदाजी जबरदस्त आपण पाहतोय। यावेळी मात्र याही विकेटला परतावं लागतंय। अगदी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। कल्पेश सध्या ऑन फायर आहे आणि यावेळी जर पाहायला गेलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजीने त्याचाच अनुभव घेत यावेळी जवळ कल्पेशने 3 विकेट परतवल्या। जसा पहिला सामना आपण पाहिला होता 2-3 षटकांमध्ये सर्वच्या सर्व विकेट अक्षय भगतच्या नावावरती कोरल्या गेल्या होत्या, परंतु यावेळी तुम्ही पाहायला गेलं तर आता तिसरं षटक यावेळी प्रगती पथावरती आहे आणि अद्यापपर्यंत 3ही विकेट जर पाहायला गेलं तर कल्पेशच्या नावावरतीच कोरल्या गेल्यात। आदित्य न्यू बॅटर सध्या मैदानात दाखल होतील। भावी आमदार व सरपंच चषक आपण पाहतोय। सातत्यपूर्ण ही स्पर्धा। फटका उचललाय जरूर, परंतु इथे फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण सजवताना चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल। कल्पेशची 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 3 विकेटच्या नुकसानीअंती 28 या आकड्यावरती। जबरदस्त कौतुक करावं लागेल कल्पेशच्या गोलंदाजाचं, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या। तदनंतर या ठिकाणी कल्पेशने अगदी मॅचला युटर्न दिलाय। जी मॅच यशोदीप डिक्सल संघाच्या बाजूने झुकली होती दुसऱ्या षटकामध्ये, तिला मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर सिंगल फक्त खर्च केले आहे। धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या अंती 28 या आकड्यावरती। अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। पहिल्या षटकात 7, द्वितीय षटकात 20 आणि तिसऱ्या षटकात सिंगल जरूर पाहायला मिळाले। तब्बल काटेकी टक्कर मैदानी खेळ आपण अनुभवतोय। 2 संघादरम्यान चालू असलेली एक बिग फाईट। पहिल्याच इनिंग मध्ये दोनही संघाने तितकाच रुद्र अवतार धारण केलाय आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाहायला गेलं तर यावेळी जिंकणं हे दोन्ही संघाचं ध्येय आहे, परंतु एकाला तर या स्पर्धेतून परतावं लागेल यात कोणती शंका नाहीये। अनेक वेळा आपण पाहिलंय, खरं म्हणायला गेलं तर चांदेकर खास करून कोलंबे फॅमिलीचं फार मोठं कौतुक करेल। 1 वर्ष तर असं आलं की या ठिकाणी स्पर्धा चालू होती आणि आमच्या कैलासवासी बागुबाई आजी यांचं निधन झालं आणि तरी सुद्धा ही मॅच कंटिन्यू झाली। विचार करण्यासारखी त्यावेळी फार मोठी शोकांतिका आली होती खरं म्हणायला गेलं तर। चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय, कारण सांगण्याचं तात्पर्य आहे स्पर्धा शेवटी आमच्या हातात होती। त्यावेळी आरके साहेबांनी सांगितलं भले स्टेजवरती आम्ही नसू, परंतु ही स्पर्धा मात्र कंप्लीट होईल यात काही शंका नाही आणि खरोखर ती स्पर्धा सुद्धा यशस्वीरित्या पार पडली। आणखी एक चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय। सातत्यपूर्ण डॉट बॉलची फेकी मैदानावरती आहे। मेन अंपायरच्या भूमिकेत मंदारजी राणे, लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय राजेंद्र भोईर। डॉट बॉल यशोदेव डिक्सल संघाच्या धावफलकावरती बराच परिणाम करून जात आहेत। फटका उचललाय लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती चढवलाय प्रहार, येतोय कणकरीत सिक्सर। भाऊ घेतला का 1000 रुपयाचा का सोडला? कठीण काम आहे। पण त्रिमूर्तींनी इतकं चांगलं काम केलंय, पट्टी पकडली असती तरी भेटला असता मला वाटतंय। असो, जाऊयात आपण मॅच कडे। इथे मात्र खणखणीत षटकार आपण पाहतोय। 22च्या बाट मधून षटकार आलाय। 22 वन डाऊनच्या विकेट वरती मैदानात दाखल झाले होते, परंतु यावेळी जी रणनीती आखायची आहे ती आखण्यात तर यश जरूर येत आहे। 2 बॉल डॉट घेतल्याच्या नंतर अगदी धनराजला खणखणीत षटकार लगावलाय।
चांगला बॉल, अगदी व्हेरिएशन बॉल मध्ये जरूर पाहायला मिळालं. चेंज ऑफ स्पेस, माहित होतं फुलटॉस बॉल दिला होता, ती फार मोठी चुकी धनराज कडून मैदानात झाली आहे. समोर किरापत वाढली तर समोरचा बॅटर सुद्धा त्या किरापतीला खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि त्याने तुझा षटकार ठोकला, परंतु इथे मात्र डॉट बॉलची संगत आहे. बॉल नंबर 5 धनराज कांबेरे सध्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. हे चित्र फार महत्वाचं आहे, कारण एकीकडे तुम्ही पाहताना जसजसे मी म्हटलं होतं की डॉट बॉल यशोदीप डिक्सल संघाच्या धावफलकावरती जितका परिणाम करतील तितकाच परिणाम सेकंड इनिंग मध्ये चांगल्या पद्धतीत जय भवानी वावललीच्या बॅटिंग वरती पाहायला मिळेल. वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडं धनराजला सुद्धा वाटलं की आता मात्र थोडी दिशाहीन गोलंदाजी झाली. त्याने बॉल कडे पाहिलं, त्याच्यानंतर पंचांकडे पाहिलं. अगदी पंचांचा अचूक निर्णय सध्या यावेळी आपण पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धावफलकावरती जरुरी धावा जाऊन पोहोचल्यात 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका उचलला जातोय. अगदी कार्पेट केले, सिंगल जरूर येईल. उचलण्याचा प्रयत्न, सिंगलच्या वतीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 36 या आकड्यावरती. त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे, परंतु यशोदीप डिक्सल संघाला मित्र म्हणायला थांबून ठेवलाय. कल्पेश कांबेरे या नावाच्या गोलंदाजाने इतकी चांगली गोलंदाजी सध्या मैदानात त्याच्याकडून पाहायला मिळाली. अगदी 12 बॉल मध्ये 8च धावा खर्च केल्या, 3 महत्वपूर्ण विकेट त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडल्या. आता मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर धनराज आहे, त्याला सुद्धा कोणती विकेट प्राप्त झाली नाही आहे. परंतु एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अजूनही त्या मिडल ऑर्डर वरती बॅटिंग लाईन चालू झाले. एकीकडे आदित्य ज्याला एका बॉलचा सामना करताना आलाय, जिथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली. कल्पेशच्या शेवटच्या बॉल वरती तो बॅटिंग साकारत होता, परंतु यावेळी कोणती धाव त्याला घेता आली नाहीये. परंतु पाहूयात अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. कितपत टार्गेट सेट केला जाईल ते यशोदीप डिक्सल संघाकडून ते पाहूयात. त्या टार्गेटची वाट अनुश्री 11 जय भवानी वावलली सुद्धा पाहते. म्हणजे नक्कीच आतापर्यंत मी तर म्हणेल बाजी मारले ती मात्र जय भवानी वावलली टीम नाही. 5वं षटक फार महत्वाचं आहे, कारण इथे धावा आल्या तर एक चुरशीची लढत सेकंड इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल. श्री 11 क्रिकेट संघ चांदाई आयोजित 22 आमदार व सरपंच चषक आपण अनुभवतोय. कर्जत तालुक्यातला टेनिस जगताचा हा वर्ल्ड कप. चांगला फटका बॅकफुट वरती जाऊन बॉलला दिशा देत होते, परंतु इथे मात्र फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथे मात्र परतावं लागेल भावेश करमरेला. श्री 11 जयशंकर चांदई आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा काय रोमांच भरला मॅच मध्ये. कधी षटकार तर कधी विकेट, सातत्यपूर्ण तमाम क्रीडा रसिकांना या मॅच मध्ये खिलवून ठेवलाय. यशोदीप डिक्सल आणि त्याच्या विरोधात अनुश्री 11 जय भवानी वावलेली टीम. नेक्स्ट मॅच सुद्धा एक बिग फाईट जरूर पाहायला मिळेल. वंजारपाडा B+ आणि त्याच्या विरोधात साईनाथ क्रिकेट संघ चिंचवली. पहिल्याच बॉल वरती यावेळी आपण पाहतोय नयनने विकेट प्राप्त केली आहे. 22च्या बाट मधून तो दैदिप्यमान षटकार जरूर पाहिला. आकाश बॅटिंग लाईन वरती. ज्या आकाशला आपण गोलंदाजीच्या स्वरूपात पाहिलं होतं यशोदीप डिक्सल संघामध्ये, एक चांगला परफॉर्मन्स सातत्यपूर्ण त्याचा राहिला आहे, परंतु यावेळी पाहायला गेलं तर सिंगल वरती समाधान व्यक्त केलंय. चांगला फटका यावेळी आदित्यच्या बॅट मधून येतोय. क्षेत्ररक्षक आहे, उचलेल फिक करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 38 या आकड्यावरती. 38 रन स्कोर बोर्ड. इनिंग ब्रेक साठी काही बॉलचा थरार बाकी आहे, आणखी 3 बॉल शिल्लक आहेत.
बॅटची कडा सरळ कीपरच्या हातात झेल. यावेळी परतावं लागेल आणखी एका विकेटला. आकाश परततील. येस फिल्डिंग. चला करूयात कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. आवाज ऐकाल समीरजी सुमने यांचा. अर्थातच एक बिग फाईट पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल, जिथे एसएससी चिंचवली आणि त्याच्या विरोधात वंजारपाडा बी प्लस. चेंडू चेंडू द्या. धन्यवाद संदीप सर आहेत तिकडे. कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय
नितीनजी धुळे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय नितीनजी धुळे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं आम्ही या भावी आमदार सरपंच चषकात नितीनजी धुळे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 2 ओव्हरमध्ये धावा किती होत्या डिक्सळ संघाच्या? 27 की 28? 27. आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 14. याला म्हणतात कमबॅक. अनुश्री 11 जय भवानी वावळुनीने केलंय. नयनने शेवटच्या षटकात धावा दिल्या 5, धनराजने दिल्या 8 आणि कल्पेशने दिली फक्त 1. कल्पेश कांबेरेने 2 षटकं टाकली आणि त्या 2 षटकात 8च दिल्या. पाच ओव्हर धावा करायचे त्या 42. ग्रह मालिकेतील एक ग्रह इथे आलाय जे धुलीवंदनला खेळले KPL मध्ये. 3 ग्रह एकत्रित आले होते, 3 ग्रह. आणि इथे एकत्रित आहेत. एक अंपायरिंग करतोय, एक सध्या आयोजकाच्या भूमिकेत आहे आणि एक प्रेक्षक आहे. जे ग्रह मालिकेतील ग्रह आहेत धुलीवंदनला एकत्रित आले होते आणि त्याचा असर किती पडला माहितीये का? 5 ओव्हर 42 करायचे. तर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीनजी धुळे साहेबांचं आगमन मात्र या ठिकाणी होत आहे. भावी आमदार व सरपंच चषकात नवनिर्वाचित कर्जत पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय नितीनजी धुळे साहेब यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक षटकारासाठी मनोहर माळी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला चेंडू मात्र इथे नो टाकलाय गोलंदाजाने. सन्माननीय योगेशजी थोरवे साहेब यांचं देखील इथे आगमन होत आहे. कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीनजी धुळे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तपासलं जाणार. ओके, तिसरे पंच तपासतील की नो बॉल आहे की नाही. थर्ड अंपायर, अंपायर मॅच चालू करताय. जर का नो असेल तर नो दिलाय, मग तुम्ही रिव्ह्यू अच्छा गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. ओके, थँक्यू. मला वाटलं की तो नो बॉल चेक करायला घेतलाय का. हो, टप्पा पडला आणि हलकासा बाहेर निघाला. हा देखील व्हाईट बॉल. सन्माननीय नितीनजी धुळे साहेब आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. लोक नियुक्त विद्यमान सदस्य कर्जत पंचायत समितीचे आणि त्यांच्या समवेत आमच्याच उकरूलचे योगेशजी थोरवे ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत निलिमाताई. हो, स्विच मारण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील, परंतु नाही. धावा आहेत त्या 2. हा मनोहर माळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 जमा आहेत. 2 धावा झाल्यात. 42चा पाठलाग करायचे 5 ओव्हर मध्ये. अनुश्री 11 जय भवानी वावळोली संघाला. हो, मागे मारलाय. सरपंचचा पहिला चौकार. योगेश कांबरेच्या बॅट मधून चौकार. पहिलं पर्व जेव्हा झालं होतं नितीन दादा तेव्हाच हे गाणं आहे, परंतु एकदम ओझे ओझे जुनं ते सोनं. 12-13 वर्ष नक्कीच झाले असतील. अजय गायकवाड जेवढं काय काढतात तेवढं फेमस होतं. रायगड प्रीमियर लीगची 2 मगासपासून सांगतो, आताही तीच वाजते. रायगड प्रीमियर लीगला आज शुभारंभ झालाय. चौकार आला. हा, या ओव्हर नंतर जरा स्वयंसेवकांनी आतमध्ये जायचेत.
धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 वर. चांगली सुरुवात मात्र योगेश कांबेरे यांनी करून दिले अनुश्री 11 जय भवानी वावळोली संघाला. प्रेक्षकांची गर्दी पहा क्रीडांगणावरती, हीच मोठी खासियत आहे. आणि आज या विभागातील संघ खेळत आहेत, खास करून चिंचवली खेळतोय, डिक्सळ खेळतोय, वावळोली देखील याच हाकेच्या अंतरावरती असलेली गाव आहे. बाहेर झेल घेतला जाईल प्रेक्षकांकडून. फुलटॉस बॉल वळवलाय फाईन लेगला, कार्पेटच्या सहाय्याने बॉल निघालाय तो सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. अकरा धावा झाल्यात. 11 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 11 कुठल्यात आतापर्यंत. हो, फसवा बॉल जयेश बासेकडून. निर्धाव चेंडूची गरज आहे त्यांना, कारण 42च टार्गेट आहे. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका. एक धाव मात्र घेतली जाईल. कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय नितीनजी धुळे साहेबांचे ते आगमन झाले. एकेरी धाव आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाली ती आता 12 धावा झाल्या. 30 पाहिजे. 24 बॉल मध्ये 30 धावांची गरज. 42चं टार्गेट. उकरूल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा, मला असं वाटतं आता रायगडच्या इथे कार्यक्रम झाला कॉफी विथ टी कुठे, कॉफी विथ असा एक कार्यक्रम होता. त्यामध्ये सिलेक्ट झाल्या होत्या कुरुलच्या आमच्या सरपंचा निलिमाताई योगेश थोरवे. आणि योगेशजी थोरवे सध्या या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 24 चेंडू आणि विजयासाठी धावा करायचे, त्या मात्र 30. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या 12. भावी आमदार आणि सरपंच चषकात आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. सूरज पवार आणि दिनेश जी हरड उर्फ गोट्या यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. भावी आमदार व सरपंच चषकात मैदानावरती थोडी मलमपट्टी चालू आहे आणि मी स्पर्धेचे आयोजक RK साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय नितीनजी धुळे साहेबांचा आपण सन्मान करावा. सन्माननीय नितीनजी धुळे साहेबांचा सन्मान एक युवा नेता कर्जतच्या जनतेने दिला. आपल्या कर्जत तालुक्याच्या सक्षम विकासासाठी असा हा चेहरा अर्थातच नितीनजी धुळे साहेब यांचा सन्मान RK साहेबांच्या उपस्थितीमध्ये भावी आमदार व सरपंच चषकात मात्र इथे संपन्न होतोय. सहर्ष स्वागत नितीनजी धुळे साहेब. एक आकर्षक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून. आणि यानंतर संजय कोळंबे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण योगेशजी थोरवे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती करावा. योगेशजी थोरवे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्ताने भावी आमदार व सरपंच चषक पाहुण्यांची रेलचेल संपूर्ण रात्रीमध्ये 4 रात्रींमध्ये पाहायला मिळेल. आणि योगेशजी थोरवे यांचा सन्मान
संजयजी कोळंबे यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतोय. प्रसाद मात्रे आहेत म्हणजे चिंता नाही, फोटोची अजिबात चिंता नाही. 1200 रुपये फिक्स आहेत. षटकार मारा असेच म्हणत असतील प्रेक्षक. हा केस लय भारी आहेत. अनिकेत कोळंबे चला तर मॅच चालू करा. 24 बॉल 30 ची गरज. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी रोहित. क्या बात है. वेगवान चेंडू होता रोहित सावंतचा. चांगला लेदर क्रिकेटर पट्टू देखील आहे, परंतु किती प्रॅक्टिस मध्ये लेदरच्या ठाऊक नाही. पहिला चेंडू निर्धाव टाकला. 23 बॉल 30 ची गरज. हो बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर गेला. एक धाव घेतली जाणार. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. एसएससी चिंचवली आणि त्यांच्या विरोधात भडवल वंजारपाडा B+. चिंचवलीने टॉस जिंकलाय, त्याने फिल्डिंग घेतले. अर्धा गाव आलाय मॅच पाहण्यासाठी. हो फसवा बॉल रोहित सावंत कडून. सोपं नाहीये त्याच्या विरोधात खेळणं. अमोल मोडक आजचा दिवस गोलंदाजीमध्ये काही करू शकला नाही, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागणार आहे त्याला 42 चा पाठलाग करण्यासाठी. हो पुन्हा लेग ब्रेक, परंतु व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या 14. 28 ची गरज आहे. 14 धावा झाल्यात. भावी आमदार व सरपंच चषक ही स्पर्धा नितीनजी धुळे साहेब आनंद घेत असताना क्रीडा स्पर्धेचा. हो वेगवान बॉल फ्लिक केलाय. पंचांच्या अगदी बाजूला असलेला क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय. तत्पूर्वी एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर. सेकंड ओव्हर चालू असताना 15 वरती जाऊन पोहोचलाय. 15 बिनबाद 15. चांगली सुस्थिती आहे ती वावळोली संघाची. ऑन स्ट्राईक योगेश समोर. रोहित सावंत डिक्सलचा रोहित. हो स्विच मारण्याचा प्रयत्न होता. अपील केली जाते. नॉन स्ट्रायकर एंडला फेक होईल. तत्पूर्वी एक धाव इथे सहज चोरले. अंपायर मंदाराने बॅटची गडाय. यस द बॅट कट येते. ही धाव जाईल बॅटरीच्या खात्यात. हो दिनेशजी हरड गोट्या यांचे इथे सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबरीने सूरज पवार यांचंही स्वागत आम्ही या मंचावरती करतोय. मस्तपैकी ब्लॅक शर्ट मध्ये आलेत. स्वागत आहे आपला भावी आमदार चषकात. 16 धावा 16. 42 चा पाठलाग चालू आहे. खूपच आखूड टप्प्याचा बॉल अमोलने खेचलाय. मारलाय तो षटकार. 6 धावा. 1200 हुकले. थोडक्यात नाही तर 1200 आले होते. दिनकर कोळंबे, कैलास कोळंबे आणि निवृत्ती बागडे यांच्या वतीने 1200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. शेवटच्या रात्री हे पारितोषिक असेल 95-15 म्हणजे 9515. तर पहिल्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 22 आणि आता 18 बॉल 20 करायचे. जास्त वेळ घेऊ नका. मॅच चालू करा. हा अमोल मोडकचा फाईन लेगच्या दिशेने मारलेला षटकार. की प्लेयर या टीमचा. 5 चेंडू चांगले टाकले, परंतु शेवटचा चेंडू अत्यंत खराब आणि त्यावरती बरोबर षटकार मारला तो अमोल मोडकने. 18 चेंडू आणि 20 करायचे आहेत. स्वतः श्रेयस मसे आता गोलंदाजीसाठी आलेत. 18 बॉल 20 धावा वाचवायचे असतील तर हे षटक फार महत्वाचे. SM स्पोर्ट्सचे बालक बॅटिंग चांगली केली आपल्याच बॅटने. खास करून अमोल मोडक का कौतुक करेल, कारण अमोल मोडक यंदाच्या वर्षी खतरनाक फॉर्म मध्ये, जेवढा बॅटिंग मध्ये तेवढा बॉलिंग मध्ये देखील KPL ला आपण पाहिलं आणि त्याच्याच विरोधात धावा मारल्या, म्हणून विशेष कौतुक श्रेयसचं देखील. 18 बॉल 20 धावा करायचे. सामना थोडा झुकलाय तो वावळोलीच्या बाजूने. बिनबाद या धावा आहेत. योगेश कांबरे आणि अमोल मोडकची चांगली फलंदाजी. व्हाईट बॉल. या चुका टाळाव्या लागतील यशोदीप डिक्सल संघाला. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला. आता 23 वर 19 ची गरज आहे. प्रेक्षकांची गर्दी
चहू बाजूने यानंतरची लढत येते एसएससी चिंचवली विरोधात वंजारपाडा बी प्लस या दोन संघादरम्यान 19 ची गरज. हो, पूर्ण स्विच मारण्याचा प्रयत्न होता. शॉट तडम्यांच्या दिशेने हा चेंडू. हा तर मनोहर शेठ माळी यांच्या वतीने अमोल मोडक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. मनोहर माळी यांच्या वतीने अमोल मोडकला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात आलंय षटकारासाठी. तर रिव्ह्यू घेतला बॅटिंगच्या टीमने व्हाईट बॉल साठी. चला आता तिसरे पंच तपासा. इट्स अंपायर्स कॉल. रिव्ह्यू रिटेन राहील परंतु हा व्हाईट बॉल नाहीये कारण अंपायर्स कॉल दिलाय. रिव्ह्यू रिटेन राहील. धावा झाल्यात त्या 23 धावा. हो, फसवा बॉल परंतु अधिक वळण घेतलंय श्रेयाच्या या चेंडूने. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 24 धावा झाल्यात. 18 धावांची गरज आहे. लॉंग ऑफ ला बीट करायचं होतं परंतु 2 धावा अमोलने ते धावून काढल्यात. दुहेरी धाव आणि या दुहेरी धाव संख्येने स्कोर धावून पोहोचलाय 26 वरती. आता 16 धावांची गरज आहे. मनोहर माळी साहेब यांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज अमोल मोडकच्या एका षटकारासाठी 500 रुपयांचं आलंय जे आम्ही अतिरिक्त खेळाडूकडे सुपूर्द करतोय. पुन्हा लेग ब्रेक. विकेट किपरने मिस्टेक केले. एक धाव तर इथे घेतली जाणार. व्हाईट +1 अशा 2 धावा. श्रेयस मसेने चांगली गोलंदाजी केली परंतु ज्या व्हाईटच्या एक्स्ट्रा झाल्या त्यात कुठेतरी रोखायला पाहिजे होत्या. नेक्स्ट मॅच जी आहे स्वप्नील धुळे पुरस्कृत स्वप्नील कन्स्ट्रक्शन वंजारपाडा बी प्लस आणि त्यांच्या विरोधात एसएससी चिंचवली असा सामना होईल. 28 झाल्या. 28. कडक फटका मारलाय. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू. चाललाय सीमारेषा पार. अमोल मोडकच्या बॅटमधून चौकार. दहा धावांची गरज. बिनबाद 32. चांगल्या टच मध्ये अमोल आणि त्याच्या बाट मधून आलेला हा कव्हरच्या दिशेने चौकार. फक्त 10 पाहिजेत आता विजयासाठी. कडक मारलाय. पुन्हा वाडिश लॉंगॉनची बाउंड्री बीट केले. बॉल चाललाय सीमारेषा पार. सलग 2 चौकार अमोल मोडकच्या बाट मधून. डाव खुला केलाय. सामना खुला केलाय या चौकाराने. स्कोर जाऊन पोहोचला 38 वरती आणि आता फक्त 4 पाहिजेत. हे माफी असावी. स्कोर 36 झालाय. विजयासाठी आता फक्त 6 धावांची गरज. थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. एसएससी चिंचवली संघ
आपली फिल्डिंग आहे. आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबा आणि बॅटिंग करायची आहे ती स्वप्नील डोळे पुरस्कृत स्वप्नील कन्स्ट्रक्शन वंजारपाडा B+ या टीमला. आपण सर्व खेळाडू घेऊन डगआउटच्या बाजूला या. मॅच थांबवायची नाही आपल्याला. 12 बॉल विजयासाठी 6 करायचे आहेत. श्रेयस मसे बाद झाल्यानंतर वावळुली संघाने धावा दिल्याच नाहीत. चिंचवलीने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारले फिल्डिंग. विजयी फटका योगेश कांबरे यांच्या बॅटमधून षटकार आणि हा सामना जिंकला अनुश्री 11. जय भवानी वावळुली संघाने आणि कॅच पकडली असेल तर तुम्हाला 1200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पडला कोणतरी तिथे धावत येताना. अरे 1200च्या नादात 12,000 व्हायचे. दात 32 आहेत तर 1200 रुपयांचं कॅश प्राइज. कैलास कोळंबे, दिनकर कोळंबे आणि निवृत्ती बागडे यांच्या वतीने. तर सामना विजय झालाय. चला फिल्डिंग लावून घ्या. उद्या ठीक 6:50 मॅच चालू होईल. सन्माननीय नितीनजी धुळे साहेब आपले मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी मात्र दिलात. आणि अमोल मोडकला हे 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तुम्ही देऊन टाका त्याला 12वे खेळाडू. आणि श्रेयस कदमचे कुठे आहेत? संदीप श्रेयस कदम तुमच्यासाठी देखील 500 आहेत. ते आम्ही 12व्या खेळाडूकडे सुपूर्द करतोय. सामनावीर कल्पेश कांबेरे अभिनंदन. श्रेयस मसे 500 तुमचे 12व्या खेळाडूकडे जमा. नितीनजी धुळे साहेब आपले मनापासून आभार. योगेशजी तोरवे आपलेही मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच. चला चिंचवली संघ फिल्डिंग लावून घ्या. आतमध्ये चला. मॅच आपल्याला लगेचच चालू करायचे.